जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. मित्रांनो, झाले 3 दिवसापासून सोशल मीडियावर एकच ट्रेंड चालू आहे की सुरेश अण्णा धस आणि धनंजय मुंडे यांची भेट. मित्रांनो, जसे की मी तुम्हाला सांगत आलोय 2 व्हिडिओच्या माध्यमातून, पण माझ्या कमेंट बघून मला असं वाटलं की डबल आपण एक व्हिडिओ बनवायला पाहिजे. पीके प्रोडक्शन यूट्यूब चॅनल मध्ये जर अगदी आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर करा. मराठा समाजाची जी बाजू मांडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत जी बाजू आपली आहे ती बाजू ठामपणाने मांडत असलेले सुरेश अण्णा धस यांच्यावरती किचल फेकण्यात येत आहे. सुरेश अण्णा धस आणि धनंजय मुंडे यांची भेट ही कशासाठी झाली हे अजून सिद्ध झालेलं नाही. पूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहा. कारण की आज आपल्या मराठा समाजावर जी संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्याच्यात खारीचा का वाटा होईना सुरेश अण्णा धस यांचा एक हातभर लागलेला आहे. त्यांच्या मारा करायला फाशी होईपर्यंत सुरेश अण्णा धस हे चैन पडणार नाही हे सर्वांना ते प्रत्येक वेळेस सांगत आले आहेत. विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे की सुरेश अण्णा धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली हे एक घडवून आणलेलं षडयंत्र असू शकतं. तुम्हाला मी काही उदाहरण देतो. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं वय हे सर्वांना माहीत होतं, तरीही एक युती झाली आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एक झाल्या. दुसरं उदाहरण सोनिया गांधी आणि शरद पवार हेही एक होऊ शकतात. आणि ज्या देवेंद्र फडणवीसला किमान 2.5 वर्ष उद्धव ठाकरे ती मी करत होते, तेही पेढे भरवण्यासाठी देवेंद्र फडणवीसच्या कार्यालयात जाऊन त्यांना पेढ्या भरून आले. मग ही भेट कशासाठी झाली हे अजून माहीत झालेलं नाही. आणि राहिला प्रश्न असा की मराठ्याच्या बाजूने जो आमदार बोलेल त्यांचं खच्चीकरण केल्याशिवाय राहणार नाही हे एक सरकारचं षडयंत्रही असू शकतं. आणि जो बडा नेता कोण हे सर्वांच्या समोर येणारच आहेत. तरी सुरेश अण्णा धस हे संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या हत्याच्या जो गुन्हेगार होता त्यांच्या जोपर्यंत फाशीवर लटकवणार नाही तोपर्यंत अण्णा चैन पडणार नाही हे सर्वांना माहीत आहे. आणि मराठा समाजाची बाजू लावून धरणारे सुरेश अण्णा धस एकमेव प्रतिनिधी आहे हे सर्वांना विसरण्याची गरज नाही. तो मोठा नेता बीडचा आहे का बीडच्या बाहेरचा आहे हे चंद्रशेखर बावनकुळेंनी घडवून आणलेलं एक साजिश आहे का हे प्रकरण काय आहे हे सर्वांच्या समोर येणार आहेत. फक्त 2 दिवस तुम्ही तरी ट्रोल करू नका. मराठा समाजाच्या बाजूने खंबीरपणाने सुरेश अण्णा धस या आपल्या प्रत्येक मागण्या पाठपुराठा करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत जाऊन ते करून आणतायत. मग विचार करण्याची गोष्ट एवढी आहेच की आपले बाकीचे आमदार तर त्यांनी भाड खाल्लेली आहे, ते आपल्या बाजूने बोलणार नाही. पण एक सुरेश अण्णा धस हे मराठाच्या बाजूने आणि मराठा समाजाच्या आणि जरांगे पाटील यांना ते दैवत मानणारे एक प्रतिनिधी आहेत. प्रतिनिधी हा सगळ्या जाती धर्माचा असतो, पण सगळ्या जातीला जो न्याय देतो तोच प्रतिनिधी खरा असतो. जसे की सुरेश अण्णा धस यांच्यावर कसं षडयंत्र रचायचं, कधी रचायचं हे सर्व प्लॅनिंग झालेलं आहे. सुरेश अण्णा धस यांना अडकवण्याचा सर्वात मोठा प्लॅन चालू आहे. आणि जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाच्या चळवळीतून बाहेर काढण्याचं हे षडयंत्र कुणाचं आहे हे सर्वांना माहीत आहे. तरी हे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत सुरेश अण्णा धस आरोपी नाही. आणि त्याचा काय अर्थ की सुरेश अण्णा धस हे सेटलमेंटसाठीच गेले. ही घडवून आणलेली भेट आहे आणि त्याच्या चक्रव्यूहामध्ये सुरेश अण्णा धस अडकवल्या जात आहेत. सुरेश अण्णा धस आणि जरांगे पाटील यांना दोघांनाही साईटला करून पोळी भाजून घेण्याचं हे सर्वांना माहीत आहे. ते कोण करतंय काय करतंय तो मोठा नेता सर्वात लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहेत. तोपर्यंत मराठा समाजाने सुरेश अण्णा धस यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहण्याची आज आवश्यकता आहे. जो मराठा समाजासाठी जो प्रतिनिधी एकमेव सुरेश अण्णा धस जो लढत आहे त्याच्यावरच असं वाटलं नव्हतं की ते इतक्या लवकर त्यांना घायल करतील. आणि त्यांना जाहीर भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सुरेश अण्णा धस तू आष्टीतून दर्शक लक्ष द्यावा लागेल, कारण की आष्टीच्या बाहेर काढण्यात येणार आहे सुरेश अण्णा धसला. आणि जरांगे पाटील यांनाही मराठा समाजाच्या हृदय सम्राट 5 कोटी मराठा समाजाचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, जरांगे पाटील आणि सुरेश अण्णा धस ही एकमेव निष्ठावंत आहे. यांच्या खंबीरपणाने आपल्याला साथ द्यायची आहे. गोरगरीब मराठा समाजाने यांना दोघांना एकलं पडू देऊ नका, कारण की अन्यथा आपलं कोणीही वाली राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ही साजिश कोण करतंय, काय करतंय हे 2 दिवसात अण्णा जाहीर करणार आहेत. जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मराठा समाजाने सुरेश अण्णा धस यांना एकलं पडू देऊ नका, कारण की मिठाचा खडा कोणी टाकलेला आहे आणि का बरं टाकलेला आहे ते सर्वांना माहीत आहे. सुरेश अण्णा धस मराठा बाजूने लयच चालले का, यांना कसं उखडायचं हे सर्वांनी एक साजिश केली आणि त्यांना बाहेर काढण्याचा हा प्रयत्न आहे. जो आमदार आपल्या मराठाच्या बाजूने बोलला तो आमदाराचं खच्चीकरण करून टाकलं. तसंच सुरेश अण्णा धस या आमदाराचंही खच्चीकरण करायचं आहे. म्हणून हे सुरेश अण्णा धस यांना एक धनंजय मुंडे आणि सुरेश अण्णा धस यांची भेट घडवून आणणारे आपले चंद्रशेखर बावनकुळे यांचा तर प्लॅन नाही ना. आणि दुसरा बीडचा जो नेता आहे तो सर्वांना माहीत आहे, कारण की तो मराठी विरोधी आहे. जो नेता किंवा नेती जे असेल ते असेल, कारण की त्याच्या मागचा हेतू हा जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मराठा समाजाने सुरेश अण्णा धस यांना एकलं पडू देऊ नका हे वारंवार सांगत आहे. मराठा समाजाचे वाली हे राजकारणातले जो विचार करण्याची गोष्ट आहे, लोणी तूप खाऊन सुद्धा मराठा समाजाला आरक्षण ना देणारे हे नेते मंडळी, आम्हाला कोणाचीच गरज नाही. ना शरद पवारची गरज, ना राष्ट्रवादीची, ना शिवसेनेची, ना भाजपाची, ना कमळाची, ना काँग्रेसची, कोणाचीही गरज नाही. फक्त 5 कोटी मराठा समाजाचे आम्ही दैवत मानलेले जरांगे पाटील यांची आम्हाला आज गरज आहे. कारण की आज आरक्षणाची भक्कमपणे आम्हाला गरज आहे. कारण की तुम्ही विचार करा, मुंबईची जी भरती झाली आता, त्याच्यात मराठामधून जो ओबीसी मध्ये गेला त्या सर्वात जास्त पोलीस भरतीमध्ये आमचे मुलं झाले. कारण की हुशार असूनही सुद्धा देखील आम्हाला आरक्षणापासून वंचित असल्यामुळे आमचे पोरं भरती होत नव्हते, पण जरांगे पाटील यांच्यामुळे आज ते भरती झाले हे सर्वांना माहीत आहे. दुसरा प्रश्न, सुरेश अण्णा धस आणि ज्यांनी संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणावरती जो आवाज उठवला त्यांना कसं संपवायचं, यांना कसं बाजूला करायचं, हे सर्व षडयंत्र कोण रचत आहे याचं जाहीर चौकशी करायला हवी. कारण की जसे की बजरंग बाप्पा सोनवणे, संदीप भैया क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यावरही टीका करण्यात येत आहेत की यांनी काय नेमकं हे प्रकरण उघडकीस केलं. त्यांना ते छत्रपती संभाजी राजावर तर किचड उचलल्या गेला, काय ते एकाच जातीच्या मागे राहतात. पण नाही, असं काहीही नाही. संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली. एक सामान्य कुटुंबातला माणूस ज्याने गावाचा विचार केला, तो स्वतःच्या घराचा विचार करू नाही शकला, अशा व्यक्तीचा जर कधी खून होत असेल ती बी निर्गुण हत्या, असं एकही अवय सोडलं नाही. त्याच्यामध्ये संतोष अण्णा देशमुख यांचं एकही अवय सोडलं नाही. ती इतकी निर्गुण हत्या झाली. अशा जर कधी निर्गुण हत्या होत असेल तर त्याच्या पाठीमागे खंबीरपणाने कोणीही नेता असो, कोणत्याही पक्षातला असो, जर कधी खंबीरपणाने जर कधी उभा राहत असेल तर त्याचं खच्चीकरण करून त्याला साईडला फेकण्यात येत आहे. पण आता तसं होणार नाही, कारण की त्याच्यामध्ये स्वतः जरांगे पाटील, सुरेश अण्णा धस, बजरंग बाप्पा सोनवणे, संदीप भैया क्षीरसागर, अंजलीताई दमनिया यांचा सगळ्यांचा आम्हाला हे भेटला आहे. पण विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे, जो सत्तेतला पक्ष आहे तो नुसतं वारंवार सांगत आहे, मग त्याच्यावर ऍक्शन का बरं होत नाही. ते कृष्णा आंधळे सरकारपेक्षा मोठा आहे का, मंत्री संत्री याच्यापेक्षा मोठा आहे का, पोलीस सीआयडी यांना तो सापडत कसा नाही, तो कुठं गेला, काय गेला हे समजत का बरं नाही. आणि स्वतः सिलेंडर होत आहे वाल्मिक कराड, ते स्वतः येऊन सिलेंडर होत आहे. याच्यावर विचार करण्याची एवढी गोष्ट आहे की ह्या बाजूने कोण त्यांना सपोर्ट करत आहे. कृष्णा आंधळे सापडत कसा नाही. एवढा जर कधी कुणाचा मुख्यमंत्री आमदाराचा मुलगा जर कधी हे हरवला तर पुरं प्रशासन ते झटत राहतं आणि त्याची माहिती मिळती. पण आमच्या गोरगरीब मराठा समाजाची निर्गुण एक संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली. त्याचं एक हत्यारा अजून बाहेर आहे, ते धनंजय देशमुख यांना ते भीती वाटत आहेत की तो कधी येईल आणि तो आम्हालाही संपवून टाकेल. तो आरोपी सापडत, कृष्णा आंधळे सापडत का बरं नाही. हे सरकारने अजूनही याच्यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि मराठा समाजाचं संभ्रम तुटलं जर कधी ते सरकाराची पळती भुई होईल, एवढं लक्षात ठेवा. आणि हो, जो विरोधी असेल, हे संतोष अण्णा देशमुख प्रकरणावरती मी कुणाच्याही जातीवर बोलत नाही. मराठा सगळ्या जाती संभाव आहे. पण आज त्या संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली, त्या कुटुंबाला काय वाटत असेल. आज त्यांच्यासोबत झालं, उद्या आपल्यासोबत होईल. उद्या ओबीसी, मराठा, मुस्लिम, इतर जाती, सर्व धनगर, सर्व जातीवर ही घटना जर कधी घडली, त्याच्या पाठीमागे जर आपण सर्वजण राहिलो तर
ही कुठंतरी आज संतोष अण्णा देशमुखवर जी घटना घडली ती जर आपल्या कुटुंबासोबत झाली तर आपल्याही सोबत कोणी कोणी असायला हवं. ह्या दृष्टिकोनातून संतोष अण्णा देशमुख यांना न्याय कधी भेटणार. आणि हो, त्यांची आज मसदजोग गावाची एक बैठक आहे. त्या बैठकीत जो निर्णय होईल तो आम्हा मराठा सर्व जातींना मान्य राहील. कारण की त्यांना न्याय देण्यासाठी खरंच आज गरज आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, एक जर कधी संतोष अण्णा देशमुख आज त्यांची निर्गुण हत्या झाली, उद्या कुणाची होऊ शकते याच्यावर जबाबदार तुम्ही राहाल. कारण की कृष्णा आंधळे सापडत का बरं नाही. कृष्णा आंधळेची प्रॉपर्टी सील करून तर कराच, पण त्याची लवकरात लवकर शोध घ्या. कारण की अन्यथा जर तो नाही सापडला, बी टीम आणि ही बी टोळी काय आहे हे लवकरच पर्दाफाश करा आणि सुरेश अण्णा धस यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहा. मराठ्यांनो, आज वेळ आली आहे सर्वांना सोबत घेऊन चालण्याची. कारण की 288 आमदारापैकी एकमेव आमदार फक्त सुरेश अण्णा धस हे आपल्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहेत, बाकी कोणीही नाही. लक्षात ठेवा, जरांगे पाटील यांना जर कधी ओपनली जर कधी मानणारा वर्ग असेल सत्तेतला, फक्त एकमेव आमदार फक्त सुरेश अण्णा धस आणि संदीप भैया क्षीरसागर, बजरंग बाप्पा सोनवणे हे 3 जणांनी मराठा समाजासाठी खरंच जरांगे पाटील यांच्या 8 मागण्यापैकी 4 मागण्या मान्य करून आणलेल्या आहेत. बाकी का भाड खात आहेत का? आपण मतदान करत नाही का त्यांना? जाहीर निषेध करतो मी या सरकारचा. जय शिवराय. एक मराठा लाख मराठा.